बोल भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की। तुम्ही आताच गेले का बे? अर्ध्या लोक हातच वरती नाही करून आले। कमाल है, अभी से थक चुके हो, हार चुके हो, ऐसा कुछ हो रहा है? पूज्य बाबा साहेब आंबेडकर की, पूज्य अहिल्यादेवी होळकर की, बोल संत राष्ट्र तुकडोजी महाराज की। खरं तर आताच एक फोन आला आणि उद्या या आंदोलनाला भेट द्यासाठी आणि पाठिंबा द्यासाठी सन्माननीय दिल्लीचे राकेशजी टिकेत ते उद्या 9 वाजता इथं हजर राहणार आहे। त्यांनी सुद्धा या आंदोलनाला इथं येऊन पाठिंबा देण्याचं फोन त्यांचा आत्ताच येऊन गेला। त्यांचे मी आभार मानतो। दिल्लीवरून आणि या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यासाठी लढणारा एक नेता उद्या येत आहे, म्हणून आपल्याला सुद्धा उद्या इथं उपस्थित अधिक राहावं लागेल। सगळ्यांनी तो संदेश कानावर घ्यावा। बरेच पदाधिकारी मधात लोकांच्या मधात बसलेले मला दिसतात। काही जिल्हा प्रमुख आहे, काही नेते आहे। तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका स्टेजवर मी एकटा आहे म्हणून, कारण प्रत्येकाचं आपापलं अस्तित्व असतं, आपापल्या गोष्टी असते। परंतु मलाही काही फार एकट्याले वरते गमत नाही, पण ते सगळेच बोलावले तर मग याला बोलावलं नाही, त्याला बोलावलं नाही, अशा प्रकारचा एक दुजाभाव होऊ शकतं, तशा प्रकारच्या भावना येऊ शकते। म्हणून आपण तो थोडासा तितका किंतु परंतु ठेवलेला आहे। खरं तर तुम्ही लोक आलात, बऱ्याच लोकांना चाट दिली बरं आज, म्हणजे तुम्ही आले म्हणून बरं झालं। कदाचित मला एकट्यालाच थांबा लागलं असतं आणि बाकी सगळं ओसाण दिसलं असतं, आणि म्हणून तुम्ही आलात म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा बच्चू कडूचा आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो। हा शेतकऱ्यांचा आवाज, मजुरांचा आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज तुम्ही खाली जाऊ दिला नाही, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। नाहीतर कदाचित तुम्ही जरी आले नसते तर मग आम्ही इथं काय केलं असतं, हा मोठा प्रश्न असता। म्हणून तुमच्या येण्याला फार महत्व है। मैं अकेला आता तो फार इतना उसमें मजा नहीं आती थी, अगर आप नहीं आते तो फिर ये आंदोलन को और धार नहीं आ सकती थी। म्हणून तुम्ही आला म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारचं आम्ही पाहतोय का त्याला एक वेगळ्या प्रकारची एक वेगळी प्रकारची धार निर्माण झाली। वास्तविक पाहता याच्यापेक्षा जास्त संख्येने आपण येणार होतो, पण तेवढे येऊ शकले नाही, कारण लग्न आहे, पेरणी आहे आणि लग्न आहे। आणि बरेच लोक म्हणे पेरणीच्या याच्यात आता कसं कार्यक्रम घेतला, पेरणीच्या याच्यात लग्न घेतात लोक, आंदोलन घेता येत नाही, हे मात्र थोडं पटण्याजोगतं नाही आहे। आखरी आंदोलन आहे, आपण सातत्यानं ते चालू ठेवलं आणि मधात जर ब्रेक दिला असता तर अधिक आपल्या नावानं लोक बोंबलले असते, आणि म्हणून त्याला सातत्य ठेवा म्हणून। कारण आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, नगरपालिकेची आचारसंहिता कदाचित ऑगस्टपासून लागणार आहे, आणि मग त्या आपण असलेला सातत्यानं जे काही रायगडपासून आंदोलन केलं, नंतर आपण मशाल पेटून आंदोलन केलं, रक्तदान करून आंदोलन केलं, आणि आता आपण अन्नत्याग करून आंदोलन करतो आहे। हे सातत्य तुटलं असतं तर उद्या अधिक आपल्यावर, कारण लोक चांगलं केलं तर त्याच्या वार्ता होत नाही, आणि आपण थोडंसं जर थांबवलं असतं तर मग बच्चू कडू फिर बिक गया, अशा प्रकारच्या उलट्या बोंबा करायला लोकांना सहज सोपं झालं असतं। म्हणून त्याला सातत्य ठेवण्याचं काम आपण मित्र हो याच्यामध्ये केलेलं आहे। मला माहित आहे का देशामध्ये, राज्यामध्ये सध्या धर्मांधता आहे, प्रत्येक धर्म त्यासाठी भांडण्यासाठी समोर येत आहे, त्यांची लढाई सुरू आहे, ते तुमच्याही डोक्यात टाकत आहे। कधी कोण खतऱ्यामध्ये येईल, कशा पद्धतीनं देशाला एक वेगळ्या प्रकारची कलटणी देण्याचं काम करत आहे मित्र हो, त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे। आणि राज्यामध्ये तर मराठा ओबीसी अधिक रोजच्या रोज कसं पेटवल्या जाईल, त्याला कसं खत पाणी घालण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही पाहतोय काही लोकांकडून व्यवस्थितरित्या केला जात आहे। साध्या वाघ्यावरून ओबीसी आणि मराठा सुरू होतं, साध्या वाघ्या कुत्र्यावरून। म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे का या सगळ्या याच्यामध्ये आमची लढाई किती कठीण होत चालली आहे। जी आमच्या हक्काची लढाई आहे, जे आमच्या जीवन मरणाची लढाई आहे, ते भगव्या निळ्या आणि
हिरव्यामध्ये आम्ही पाहतोय विभागून टाकण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे मित्र. हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे का ते इतरांना सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्या आमच्या डोक्यामधला शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी काढून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ओबीसी मराठा टाकून कुठेतरी हिंदू आणि मुसलमान टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थानं रामबाण औषध म्हणून बच्चू कडू अन्न त्याग आंदोलन करतंय. कारण निवड मागणीसाठी नाही, आमची दिशा ठरल्या गेली पाहिजे. ज्या दिशेवर महाराष्ट्राला नेण्याचं काम केलं जातं त्या दिशेला आम्हाला पलटायचं आहे. जो हवा है उसको हमको बदलना है. कारण ही जी आम्ही ज्या पद्धतीनं राजकीय राजकारण करत आहे जे बगर कामाचं आहे, काही न करता आम्ही पाहतोय आमदार आले पाहिजे, आम्ही सत्तेत बसलो पाहिजे, असं ज्यांना वाटते, ज्यांचे कारनामे सुरू आहे त्याला सुद्धा हे आंदोलनाच्या माध्यमातून ब्रेक द्यायचा आहे. आम्ही निवड मागणीपुरतं मर्यादित आंदोलन करत नाही. लक्षात घ्या, तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून इथं शेतकरी म्हणून फार कमी आले असं मला माहित आहे. तो येण्याच्या मानसिकतेत सध्या नाही आहे. तुम्ही कार्यकर्ते म्हणूनच इथं आलेले आहे आणि शेतकरी म्हणून इथून इकडे यायला अजून बरेच कष्ट आपल्याला करावं लागेल, बराच त्याग करावं लागेल. आला टाइम तर आम्हीच सांगतोय बच्चू कडू बलिदान करायला सुद्धा तयार आहे. कारण माझ्या भारतातला शेतकरी शेतमजूर जगला पाहिजे, कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे, त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा त्याला भेटला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे. लक्षात घ्या, हा प्रयत्न फक्त एका निवडणुकीपुरता एका राजकारणापुरता आमच्या सीटा आल्या पाहिजे एवढा पुरता मर्यादित नाही आहे. जाता आलं असतं एखाद्या मोठ्या पक्षामध्ये, संधी साधीपणा आम्ही केला असता, कदाचित करता आला असता, कोण नाही म्हटलं नसतं, तुमचंही भलं झालं असतं आमचंही भलं झालं असतं. पण या भल्यामध्ये माझा शेतकरी मजूर कष्टकरी मागं पडला असता, दिव्यांग मागं पडला असता. म्हणून हे कणखर पाऊल आपण उचलला. याच्यात तुम्हाला त्रास होणार आहे मित्र, तुम्हाला प्रचंड त्रास होईल. बसता बसता तुम्हाला इथं चीड पण येऊन जाईल, कारण फॅन तर सुरू करायचा होता रे, किमान हवा आमच्यापर्यंत तर आली पाहिजे होती रे, किमान खुर्ची तर बसायला ठेवायला पाहिजे होती रे. आम्ही पाहतोय हा त्रास तुम्हाला होणार आहे आणि मग कायले गेलो पाहिजे आणि कायले गडी अपोषण करते बाबा, अशाही भावना तुमच्या मनात येत आहे. मित्र लक्षात घ्या, इथं टाटा बिर्ला इथं या देशाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, आमदार होऊ शकला नाही. जे आरोपपती होते करोडपती होते त्याचं नाव होत नाही, त्याचं नाव बॅनरवर छापल्या जात नाही. बॅनरवर बलिदानाचं नाव छापलं जातं, संभाजी राजांचं भगतसिंगांचं जे फासावर गेले आणि तुमच्यासाठी उरून आतापर्यंत बुरले त्यांचं नाव होतं. त्या यादीचं आम्ही पाहतोय त्यांच्या त्या ठिकाणावर जरी जाता आलं नाही पण त्यांच्या पायापाशी बसण्याची व्यवस्था आमची झाली पाहिजे. याच्यासाठी हे अन्नत्याग आंदोलन आहे. ही व्यवस्था आम्ही पाहतोय भरडलेली आहे, सगळी व्यवस्था बरबट आम्ही सगळीकडे पाहतोय. सगळ्या पद्धतीने आम्ही पाहतोय, गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत तरुणाईमध्ये जे काही आमच्या भावना आलेल्या आहेत त्या प्रचंड आम्ही पाहतो दुःखदायक आहे, वेदना देणाऱ्या आहे. माझा बाप मेला तरी 72 पण नेता जिवंत राहिला पाहिजे. ह्या ज्या भावना आहे ह्या दाबाच्या आम्हाला ह्या खऱ्या अर्थानं खतम करायच्या आहे. फक्त नगरसेवकाची लढाई नाही आहे, आमदारकीची लढाई नाही आहे, खासदारकीसाठी आम्ही ही लढाई लढत नाही, संघटना बांधासाठी ही लढाई लढत नाही, कोणाला जिल्हा परिषद व्हायला झाला पाहिजे याच्यासाठी लढाई लढत नाही. मित्र हो, हे लढाई आम्ही हारलो तरी 72 पण माझा बाप जिवंत राहायला पाहिजे त्याच्यासाठी ही लढाई लढतोय. त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे. काय अवस्था आम्ही पाहतोय, मागच्या 6 महिन्याचा जर रेकॉर्ड काढला भाऊ, आपण पाहतोय का 4 ते 3.5 हजारावर सोयाबीन विकावं लागली. एका 5 वर्ष अगोदर 6 हजाराची सोयाबीन 4 हजारावर विकावं लागली. संताप आला नाही, राग आला नाही, द्वेष आला नाही, पेटून उठण्याची कोणाची तयारी पण नाही. आणि कोणी पेटून उठत असेल तर त्याच्यात सहभागी होण्याची सुद्धा तुमची तयारी नाही. आताच तुरीचे भाव 7300 होते, मार्केटमध्ये आजचे भाव 6300 आहे.
1,000नं तुरीचे भाव कमी झालेले आहे. काय महागाई कमी झाली? पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले? काय आमच्या खताचे भाव कमी झाले? काय आमच्या बियाणाचे भाव कमी झाले? मित्र, या सगळ्या आम्ही जर लेखाजोखा जर वाचला तर या एका वर्षातल्या एकंदरीत भावाची जर आम्ही चढ उतार जर पाहिले तर गेल्या 10 वर्षात जेवढी चढ उतार झाली नाही तेवढी एका वर्षात या मागच्या वर्षात झालेली आहे, निवडणुकीच्या वर्षात झाली. तुम्ही थोडासा अभ्यास करा. निवडणुकीच्या वर्षामध्ये लोक चांगलं ठेवायचा प्रयत्न करतात. लाडकी बहीणची योजना देत असताना सोयाबीनचे भाव कमी होते म्हणजे तुमची किंमत काय ते ठरतं, लक्षात घ्या. तुम्हाला ख्याल में नहीं आ रहा अभी तक. एका इकडे मतभेटासाठी लाडकी बहीण सुरू करायची म्हणजे मत भेटन आणि सत्तेत येईल, आणि त्याच वेळेस तुरीचे भाव पडते, सोयाबीनचे भाव पडते, कापसाचे भाव पडल्या जातं, दुधाचे भाव पडतं, कांदा आम्ही पाहतो बिलकुल चुना चुना होऊन जातोय, ऊस आम्ही पाहतोय काटा मारल्याशिवाय खपल्या जात नाही, आणि एकंदरीत दिव्यांगाला महिना सुद्धा 6-6 महिने भेटत नाही. तुम्ही हे लक्षात घ्या का याच्यामध्ये आमचं अस्तित्व पणाला लागलं. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे का आम्ही सरकार सत्तेवर यासाठी लाडकी बहीण आणतं आणि त्याच वेळेस तुरीची भाव पडतो. म्हणजे सरकारला हे माहित आहे का भाव पडले तर फरक पडत नाही, कारण यांच्या डोक्यात तुमच्या डोक्यात व्यवस्थित जात घातली आहे. त्यांना एवढं पक्क माहित आहे, इतना बड़ा स्टडी हो गया उनका, एवढा व्यवस्थित अभ्यास झाला का बच्चूकडून बोलून 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 आता उपोषण करून मेला तरी डोक्यातली जात आणि धर्म जाऊ शकत नाही. एवढा रोज तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न होतो. आम्ही थेंबानं टाकतो ते लिटरभर देतो तुम्हाला, आणि त्याच्यामुळे भाव पडल्यावर आमचं मत बदललं नाही. हा सगळ्यात मोठा आमच्यासाठी गंभीर गोष्ट आहे. भाव पडल्यावर जर मत बदलत नसल तरी सुद्धा सरकार येत असल तर इथं मित्रो आपण थोडा संशोधन करायला पाहिजे की हम कुछ पाखंडी तो नाही बोललो, आम्ही काही नामर्द तर झालो नाही. आम्ही एका दाण्याचे 100 दाणे करणाऱ्या शेतकऱ्याचे भाव भर निवडणुकीत पाडल्या जात असल आणि आमच्या मताचा विचार होत नसेल तर मग मात्र हमारे में कुछ कम है, आम्ही कुठेतरी कमी पडतो. मेंढपाळाची व्यवस्था तेच आहे, तुमच्या मच्छीमाराची व्यवस्था आहे. आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा प्रश्न मुद्दाम घेतला कारण शेवटच्या स्तरावर काम करणारे लोक. आजही जर तुम्ही पाहिलं तर अंगणवाडी सेविकेवालीचा पगार बंद आहे, 6 महिने भेटला नाही. हे अपंग आहे ना, त्याला 2 पाय नाही, हात नाही, याचा महिना 6 महिने झाल्यापासून 8 महिने झाल्यापासून भेटला नाही. MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुराला पैसे भेटले नाही, 7 ते 8 महिने झाले. तुमच्या श्रावणबाळा वृद्ध लोकांना पैसे भेटले नाही, घरकुलाचे पैसे भेटले नाही, खोदणारा विहीर खोदली, अर्धी विहीर खोदली, अर्धे पैसे भेटले नाही. म्हणजे एक घरकुलवाल्याचा मॅसेज आला, बच्चू हो पहिला हप्ता भेटला 15,000 आणि दुसरा भेटायला अजून आलाच नाही. मग त्यानं व्याजाने आणले 50,000, ते घर बांधलं आणि घर बांधकाम सुरू केलं म्हणून तो भाड्यानं गेला. आता भाडं आणि व्याज हे 70,000वर जाते आणि सरकारचे 1 लाख भेटते. मला हे समजत नाही का एका इकडे आम्ही पाहतो जे कष्टकरी आहे, कामकरी आहे, त्याचे सगळे पगार थांबले, त्यांचे घरकुलाचे पैसे थांबले, त्यांचे विहिरीचे पैसे थांबले, आणि अजितदादाचा पगार थांबला नाही, कलेक्टरचा पगार थांबला नाही, आमदाराचा पगार थांबला नाही. यामध्ये गडबड आपल्यात आहे, सरकारमध्ये नाही. 7-7 महिने जर त्याला 2 पाय नाही, हात नसेल आणि त्याला जर तो महिना भेटला नसेल तर कसं कुटुंब राहत असेल, कशा पद्धतीने जगत असेल. मी एक मॅसेज मला मराठवाड्यातला आला आणि त्यानं सांगितलं, म्हणजे बच्चू हो 6 महिने झाले मला पगार भेटला नाही, मी बिस्किटवर जगतो आहे, बिस्किट खाऊन जगतो. मी तच्चा तसा मॅसेज CMला पाठवला. फडणवीस साहेबाला माझ्यावर मोबाईल नंबर आहे, त्यांचं फक्त ओके म्हणून पत्र आहे, काय म्हणते उत्तर आलं. काय अवस्था हो देशाची. अरे बिस्किटवर जगत आहे असं म्हटल्यावर आमच्या CMला जर त्याची क्यू येत नसेल, त्याची कदर येत नसेल, त्याच्यावर यंत्रणा हलवत नसेल
आणि तरी सुद्धा आम्ही पाहतोय पक्ष म्हणून त्याच्या बाजूने उभं राहत असेल तर आमच्यासारखे करंटे नाही. मित्र, लढाई अन्नत्याग फक्त काही मागणीसाठी करत नाही आहे. हे अन्नत्याग आम्ही जिवंत आहोत. बच्चू कडू और उसका कार्यकर्ता अभी भी जिंदा है, इसीलिए अन्नत्याग है. हम मरे हुए नहीं है, हम मरे हुए की औलाद नहीं है. चाहे सब चुप हो जाए लेकिन हम चुप बैठने वाले नहीं है. हम लढणे वाले में कैसे है. आमचा गुरु भगतसिंग, आम्ही भगतसिंगाचे भक्त, आम्ही धर्मवीर संभाजी राजांचे भक्त. मित्र, हे सगळं होत असेल आणि उघड्या डोळ्यानं पाहत असेल आणि आम्ही जर चूप राहत असेल तर मग प्रहार संघटना जिवंत ठेवून करायचं तरी काय गरज आहे ते. आणि कशाने नेतृत्व करायचं. मला येताना बरेच लोक म्हणायचे, घरचे लोक म्हणायचे पण जास्त दिवस नको ताणून ठेवू. एखादी किडनी गेली तर बसा बोंबलं. म्हटलं मी आता उपोषणाला बसतोय तर आता किडनीचा विषय होता आणि रोज माझा शेतकरी पाय घासून मरतं त्याचा विषय मात्र आमच्या डोक्यात येत नाही. त्याचं दुःख जास्त. परभणीच्या सचिन जाधवाच्या सोबत त्याची पत्नी जेव्हा मरण पावली, आत्महत्या केली, तिच्या पोटात 9 महिन्याचा गर्भ होता. नवरा मेला म्हणून ती पाय घासून मेली आणि सुद्धा गाव सुद्धा पेटलं नाही. त्याचं दुःख जास्त. जो महाराष्ट्र इथून दिल्लीपर्यंत राज्य करत होता, मल्हारराव होळकरांनी अटकेच्या समोर काम केलं, तो महाराष्ट्र सुस्त का आहे. उद्या पंजाबचा शेर टीके देत आहे. इथलं आंदोलन नको जाऊ दे दिल्लीपर्यंत, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेटलं पाहिजे. हे तुमच्या हाती आहे. मी 1 इंचभर सुद्धा मागे येणार नाही. 1 कण सुद्धा अन्नाचा खाणार नाही. पण इथून पुढचे दिवस हे आता कार्यकर्त्याचे आहे. कशा पद्धतीने या आंदोलनाला आम्हाला ताकद देता येईल तो रात्रभर विचार तुम्ही केला पाहिजे. कारण मागचं रायगडचं आंदोलन हे 3 दिवसाचं होतं म्हणून फिकर नव्हती. आता हे आंदोलन 11 ते 15 दिवस चालण्याची शक्यता आहे. कारण सरकार सुद्धा मनातल्या मनात असं सर जाया गया तो अच्छा है, अशा भूमिका जर सरकारच्या मनात येत असाल तर तुम्ही पेटून उठलं पाहिजे. तुमच्यातला खरा मर्द आम्ही पाहतो जागा झाला पाहिजे. त्याच्यासाठी राष्ट्रसंत तुकोजी महाराजचं गाव निवडलं, स्मारक निवडलं. किमान याची तरी ऊर्जा तुमच्या मंदिरात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजपासून आता येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी युद्धाच्या समान आहे. नाहीतर मी इथं फक्त बसलो राहील आणि तुम्ही गावात फक्त गोष्टी करत मोबाईलवरचा एखादी न्यूज ऐकत असा आणि एवढ्या पुरत्या आंदोलनात सहभागी झाले तर एकटा बच्चू कडू उपोषण करून यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येकानं बच्चू कडू म्हणून किंवा मी त्याचा कार्यकर्ता, मी शेतकऱ्याचा एक पुत्र म्हणून, मजुराचा पुत्र म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी झालो पाहिजे. काल मेळघाटचे लोक भेटले. त्यांची मजुरी फक्त 200हून 250 झाली, आता 275 झाली. 10 वर्षात मजुरी फक्त 150 ते 60 रुपयाने वाढली. आणि आमच्या आमदाराचा पगार 950% वाढला. 55,000 असणारा पगार 3-3.5 लाखावर गेला. आणि MRSSवर काम करणाऱ्या मजुराचा पगार मात्र 200च्या वर वाढत नाही. पण ती मजुरी वाढवायसाठी सुद्धा आपण याच्यात मुद्दा घेतला. आणि मग ही कष्टकऱ्याची लढाई आहे. हे जे यज्ञ आपण पेटवलं मित्र हो, हे कष्टकऱ्यांचा, एका जातीचं नाही, धर्माचं नाही, पंथाचं नाही. मी बरेचदा मीडियाला सांगत होते का आमची लढाई कठीण आहे. कारण आमच्या बच्चू कडूलाच कठीण नाही तर माझ्या कार्यकर्त्याला पण ही लढाई कठीण आहे. कारण ही लढाई जातीची नाही आहे, ही लढाई एका धर्माची नाही आहे, ही लढाई एका गावाची नाही, एका भाषेची नाही. कारण ही लढाई मुद्द्याची आहे. आणि तो मुद्दा म्हणजे सगळ्या जातीत असणाऱ्या शेतकरी शेतमजुराची आहे. ह्या लढ्या पेटवणं फार कठीण जातं. हे आंदोलन पेटवणं, याला जागृत ठेवणं फार कठीण गोष्ट होतं. कारण सध्या देशामध्ये वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि अशा या विचित्र वातावरणामध्ये ही मुद्द्याची लढाई घेऊन लढतोय, हेच तर खरी मर्दांगी आहे. जात आणि धर्माची लढाई तर कोणी जिंकू शकते. त्याच्या मागे त्याच्या जातीचे, धर्माचे, झेंड्याच्या रंगाचे लोक जमा होऊ शकते. पण आता तर ही लढाई एका झेंड्याची नाहीच आहे, ते एका जातीची नाही, धर्माची नाही. म्हणून ही लढाई अधिक कठीण आहे. म्हणून अधिक जास्त कठीण होऊन
अधिक जास्त जवाबदारी घेऊन तुम्हाला लड़ावं लागेल, नहीं तो फिर मैं यहाँ बैठा रहूंगा और आप घर में बैठे रहोगे, तो फिर लड़ाई शुरू हो गई और वहाँ ही खत्म हो जाएंगे. ते ना समोर जाणार ना मागं जाणार आहे, ते तिथंच खतम झाल्याशिवाय राहणार. थोडं जबाबदारीनं आपल्याला वागावं लागेल. इथं आले तिकडे कार्यक्रम सोडून चहा प्यायला गेले, हे अपेक्षित नाही, हे अपेक्षित नाही. एक तर येऊ नका, आल्यावर थोडं डोकं घाला, त्याच्यात थोडं चिंतन मंथन करा. मित्र, या सगळ्यामध्ये मला काही आंदोलन करण्याची आनंद नाही आहे. वारंवार सारखे 350 गुन्हे दाखल होऊन गेले. काल परवा एक गुन्हा नील झाल्याबरोबर CM ऑफिसमधून लगेच फोन आले, कैसा नील हो गया, कसे काय याचे गुन्हा निर्दोष कशी सुटका झाली. आमच्या मागं लागले आहे सगळे, काही ना कुठे फसला पाहिजे. आणि मग या सगळ्या अवस्थेमध्ये शांत बसून काळ काढणं हा उलट त्याच्यातला पर्याय चांगला आहे. पण आपण शांत न बसता या सगळ्या आंदोलनासाठी जे आंदोलन थांबलं नाही पाहिजे, माझ्या शेतकरी शेतमजुराच्या या जीवनमरणाच्या प्रश्नामध्ये तो अजून जगला पाहिजे, तो जिवंत राहिला पाहिजे, याच्यासाठी हे अन्नत्याग आहे. आणि मग तुम्ही सुद्धा तितक्याच गांभीर्यानं त्या आंदोलनाला घेतलं पाहिजे. तुम्ही जर गांभीर्यानं जर घेतलं नाही, ठीक आहे, आज तुम्ही आले, उद्या दुसरे कोणी येणार, पण परवा काही दिसलं इकडल्या घडामोडीवर तुमचं लक्ष ठेवलं पाहिजे. 14 पर्यंत आपलं आंदोलन अतिशय शांततेनं करायचं आणि 14 तारखेपासून आपल्याला आंदोलनाचं चित्र बदलवायचं. त्यासाठी सगळ्यांना तयारीत राहायचं. कारण आपलं म्हणणं आहे कि जमा तो गांधी जी से और नहीं जमा तो फिर भगत सिंह हमारे दिमाग में वो जाता नहीं है. आणि त्या विचारानं आम्हाला समोर जावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला 14 पर्यंत तुमचा प्रचंड ताकदीचा, 14ला एक वेगळ्या प्रकारची आंदोलनाला कलटणी देऊन प्रचंड ताकद आपल्याला निर्माण व्हावं लागेल. आखरी सरकार तुमचे डोकं मोजते. बच्चू कडूच्या आंदोलनाला, अन्नत्यागाला महत्व केव्हा येते, जेव्हा इकडली संख्या मोठी होते. ही संख्या जेव्हा लहान असतं तेव्हा इथल्या आंदोलनाला फार तसं महत्व प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी रोज काही ना काही होऊ शकतं. तर त्या दिवशी नितीन आगे म्हणे आम्ही गाव बंद, चूल बंद आंदोलन करू. आमचं गाव एक दिवस चूल बंद आंदोलन करणार. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सुरू करावं लागेल, त्याला ताकद द्यावं लागेल. हे बच्चू कडू उपोषणाला बसला म्हणून नाही. माझा जो शेतकरी 3,500 जर सोयाबीन विकावं लागले असेल आणि तरी सुद्धा आम्ही पेटून उठत नसेल, त्याच्या बाजूने उभे राहत नसेल, एखाद्या गुंडानं आमच्या मधात यावं आणि इथंच आमच्या आईबहिणीची इज्जत लुटावं, आम्ही डोळे बंद करून पाहावं, अशा प्रकारची घटना आहे. तुम्हाला ते अजून त्याचं गांभीर्य नाही समजलं असेल. पण बाप मेला, माझं रक्त आटवल्यानंतर भाव भेटला नाही, माझ्या बापाचं मरण झालं, तरी तुम्ही पेटत नसाल तर मित्र हो, त्या जगण्याला काही अर्थ नाही. हम यहाँ मर गए तो कबूल है, लेकिन ऐसी जिंदगी नहीं जो सामने अगर कहीं किसी पर अन्याय होता है, जुल्म होता है और हम खुले आँख से देखते हैं और कुछ नहीं कर पाते, तो ऐसी जिंदगी मर जाना कबूल है. बच्चों को लड़ना नहीं छोड़ने वाला है, इसके लिए लड़ेंगे. आप रहे तो भी और नहीं रहे तो भी लड़ने वाला है, तो भी लढेंगे. तुम्ही सोबत राहिले आनंदाची गोष्ट आहे, आणि नाही सोबत राहिले तर एकट्यानं कोणती लढाई लढाव ते बच्चू कडून ठरवून चुकला. हमने वो पूरा दिमाग में सोच के रखा है. अगर साथ में आए तो बहुत अच्छा है, और नहीं आए तो उससे भी बेहतर है. और ताकत से लड़ेंगे और अलग तरीके से लड़ेंगे. जिस तरह भगत सिंह ने अपने दिमाग में सोचा था, उसी तरह बच्चू को आगे जाकर ये लड़ाई कम होने वाले करने नहीं देंगे, कम होने नहीं देंगे इस लड़ाई को. और तेजी से और रफ्तार से इस लड़ाई को और तेज करने वाला है. क्योंकि ये लड़ाई मेरे माँ की है, मेरे बाप की है, मेरी धरती माँ की ये लड़ाई है. जिस मजूर ने इस पर अपना अपना पसीना बहाकर जितना जितना खून बहाया है, उसको न्याय देने के लिए ये लढाई हम लढणे जा रहे हैं. मित्र, तुमच्याकडून सुद्धा त्याच अपेक्षा आहे. इथं बसून म्हणजे करमणुकीचं साधन नाही आहे. आमच्या धरवाड्यानं सांगितलं, अतिशय खेडूत असा शेतकरी आहे, पण त्यानं मांडलेला वेता फार महत्त्वाचा आहे. शिक्षकाबद्दल बोलले असेल त्याचं काही एवढं वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे. पण हे व्यवस्था अशीच आहे. तुम्ही तिकडे 8वा वेतन आयोग द्या, 9वा द्या, पण आमच्या स्वामीनाथनचं काय? हा तर प्रश्न उपस्थित करावाच लागतो.
तुम्हाला तिकडे 9 दिला आम्हाला काही फरक नाही, पण आमचं स्वामीनाथन मंजूर का होत नाही? माझ्या दिव्यांगाचं जगणं 1500 रुपयात कसं होते हे मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे ना, आम्हाला सांगितलं पाहिजे का 1500 रुपयात जगता येते बच्चू, कसं जगावं ते सांगावं. अरे एखादा वेतन काळाचं असं ठरवत असं, एखादा जेव्हा पगार ठरवतं तेव्हा त्याचा जीवनमान जे काही महिन्यात जे काही खर्च लागतं ते ठरवून त्याचा वेतन ठरवतोय. इथल्या कलेक्टरचा पगार ठरवताना त्याच्या अंगावर किती महिन्याभरात किती कपडे घालतं, तो किती जेवतं, किती अंडे लागतं, किती मटण लागतं हे ठरवून जर वेतन ठरवते तर मला भाव भेटण्यासाठी ते का ठरत नाही? साधा प्रश्न. 1500 रुपयात दिव्यांग ज्याला पाय नाही त्याचं कसं होत असेल? विधवा महिलेला फक्त 1500 रुपये देतं ते कसं ठरत असेल? आमच्या अजितदादाला 2.5 लाख रुपये पगार जाते, त्याची गरज खरंच त्यांना आहे का हे एकदा तरी त्यांनी सांगितलं पाहिजे का नाही पाहिजे? यावर कोणी बोललं पाहिजे का नाही पाहिजे? हा प्रश्न आम्ही मांडला पाहिजे का नाही पाहिजे? हा मनात खूनगाठ घालणं फार गरजेचं आहे. निवड आंदोलन म्हणून आलो, बच्चू कडूला चेहरा दाखवला, 2 सेल्फी खाऊन गेला म्हणजे तो आमचा कार्यकर्ता नाही, वो हमारा कार्यकर्ता हो नहीं सकता. सो इथून आम्ही पाहतो इथल्या प्रत्येक गोष्टीचं, इथल्या प्रत्येक वेदनेचं, जेपर्यंत बॉम्ब करत नाही उसका हत्यार बन के अगर आगे नहीं जाता वो प्रहार का कार्यकर्ता तब तक हो नहीं सकता जब तक तो लढता नाही. या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल मित्र. आम्ही गेल्या पडल्यापासून सातत्यानं आंदोलन करतो आहे. मी आमदार असताना आंदोलन केलंय. नागरवाडीला पहिल्यांदा निवडून आलो, 11 दिवस आंदोलन केलं. काही कर्नाटक लोक आहे पक्षामध्ये, भाजपामध्ये, त्यांचं बच्चू कडू आंदोलन करतं म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करतं. अरे जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चू कडू 11 दिवस आंदोलन करत होता, काय संपला होता? आम्ही काय थांबलो होतो? अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालेव तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी औलाद आहे ऐकला. तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला, एका आमदारकीसाठी, एका खासदारकीसाठी, एका मंत्रिपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला तरी त्या नेत्याचं गावगाव करणारी औलाद गाव खेड्यात आम्ही पाहायला भेटले. धर्म जातीचं पांघरून टाकून तुमच्या डोक्यातला मेंदू खराब केलेला आहे आणि म्हणून आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाही, माझ्या दिव्यांगाचा पगार वाढत नाही, माझ्या मजुराची मजुरी वाढत नाही. ही कारण फक्त एकच आहे, तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म एवढा मजबूत केला का तो बच्चू कडूच्या मेल्यावर जिवंत राहीन का नाही राहीन माहित नाही, समजत नाही. म्हणून हे आंदोलन अन्नदान करणाऱ्या, अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं अतिशय महत्वाच्या वेळेस, ज्या वेळेस जमिनीची मध्ये आम्ही एक दाणा टाकतो आणि त्याच्या 100 दाणे येण्याची ताकद ठेवतो पण भाव आमच्या हाती नसतं, अशा वेळेस हे आंदोलन सुरू करतो आहे. कारण हे पेरणीचा टाइम आहे. ह्या पेरणीच्या वेळेस हे मुद्दामून आम्ही आंदोलन सुरू करतो आहे आणि ते तुकडोजी महाराजांच्या गावात करतो आहे. त्याचं कारणच एक आहे का ज्या वेळेस आम्ही दाणा बीज पेरतोय त्यावेळेस आमची भावाचं आंदोलन आम्ही सुरू करतो आहे का आम्ही कष्ट करून एका दाण्याचे 100 दाणे करू पण 3,500 रुपये भाव घेणार नाही, नाहीतर तिथं येऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी सुरुवात आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमच्या सहकार्याची गरज आहे. दुरून पाहून मजा करून पाहू नका, त्याच्यात सामील होऊन खऱ्या अर्थानं आपण एक कार्यकर्ता म्हणून. कारण आता आंदोलन थांबलं म्हणजे एकट्या बच्चू कडूचं प्रहारचं नुकसान नाही, इथं असणाऱ्या आमच्या दिव्यांग बांधवाचं नुकसान आहे, मजुराचं नुकसान आहे, माझ्या युवकांचं नुकसान आहे, माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. कारण आंदोलन थांबणं आणि ते आम्ही पाहतो त्याचं अस्तित्वहीन होणं हे त्याच्या बरोबरात आहे. आणि म्हणून तुमच्या येण्यानं आज जे आम्ही पाहतोय, आज फक्त तुमच्या इथं येण्याचे 4-5 घंटे त्याच्या ज्या रिॲक्शन येईल तिथं माझा शेतकरी जगल्याशिवाय राहणार नाही. तुमचं येणं एवढं महत्त्वाचं आहे जेवढं लग्नात जाणं महत्त्वाचं नाही. तुमचं येणं एवढं महत्त्वाचं आहे जेवढं मंदिरात जाण्याचं किंवा मस्जिदीत जाण्याचं जेवढं महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षा ह्या आंदोलनात येणं हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही सांगतोय आमच्या एखाद्या निवडणुकीच्या निकालाच्या एखादं काही झालं तर त्याच्यात नाही आलं तरी चालतंय, पण या शेतकऱ्यासाठी मात्र तुमचे पावलं थांबू देऊ नका एवढीच विनंती करतोय. निवड इकडेच याचं नाही तर हे पावलं उलटून त्या सरकारच्या दिशेनं गेले पाहिजे. तिथे जाऊन आम्ही पाहतो त्या दबाव गट निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीनं ताकदीनं कामाला लागले पाहिजे, तरच त्याचा फायदा होणार आहे. कारण इथून 2-3 दिवसांना आम्ही भाषण करू शकणार नाही.
एवढं बोलू शकणार नाही, कारण तेवढं बोललं तर मग आम्ही पाहतोय असली नसली ऊर्जा अधिक वाया जाईल. आम्ही टिकून करायचे आंदोलन 11 दिवस चालू शकतंय, 15 दिवस चालू शकतंय. बच्चू कडूची ते तयारी आहे. आम्ही उपाशी पोटी या सरकारच्या विरोधात आणि शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही प्रत्येक क्षण घालवायला तयार आहे. तुमचा फक्त आम्ही पाहतोय किमान आमच्या दिवसातले 2 तास जरी इथं देता आले तरी मित्र हे लढे जिंकल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्याला मुद्दामून आश्वासित करतो. आणि इथं आपल्या